सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. मी अपलोड केलेल्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही मनापासून प्रेम दिलं आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तर हा व्हिडिओ यासाठी आहे, मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी लग्नानंतर शिक्षण घेण्याचा डिसिजन का घेतला. तर माझी खूप आधीपासूनची इच्छा होती की मला फार्मासिस्ट बनायचं आहे. तर माझ्या मम्मीची, माझ्या वडिलांची सुद्धा हीच इच्छा होती की माझी एक मुलगी इंजिनियर आणि दुसरी मुलगी फार्मासिस्ट असेल. पण मी माझ्याच लग्नाचा डिसिजन घेतल्यामुळे हे सर्व गोष्टी माझ्यापासून स्किप झालेल्या आहेत. आणि तर ह्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यासाठी मी आत्ता हा डिसिजन घेत आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतंय की मी लग्नानंतर देखील शिकू शकते. आणि लग्नानंतर शिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मला खूप जण सपोर्ट करत आहेत. फॉर एक्झाम्पल माझी मम्मी ही सगळ्यात मोठी माझी स्ट्रेंथ आहे. तर माझ्या मम्मीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. एक जी आईच असते जी मुलीच्या शेवटपर्यंत मागे उभी राहून तिला बळ देत असते, तर माझ्या बाबतीतही तीच गोष्ट घडलेली आहे. माझं सर्व काही, माझं सर्वस्व माझी फक्त आई आहे, जिच्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहण्याची तयारी दाखवत आहे. तर मम्मी, लव यू सो मच. मी माझ्या व्हिडिओमध्ये मम्मीचं नाव सर्वप्रथम घेतलं का तर तिथूनच माझी खरी सुरुवात झालेली आहे. आणि माझे असे बरेच सपोर्टर्स माझ्या मागे उभे आहेत, त्याचे नक्कीच मी पुढे पुढे व्हिडिओमध्ये नाव तुम्हाला नक्कीच रिव्हील करेल. तर ह्या व्हिडिओचा मुद्दा असा की मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे की लग्नानंतरच नाही म्हणता येणार, पण मुलींनी हे इंडिपेंडंट का राहिलं पाहिजे, स्वतःच्या पायावर का उभं राहिलं पाहिजे. तर का ते मी सांगते. तर मला असं सांगायचं आहे की प्रत्येक मुलीने हे इंडिपेंडंट राहिलं पाहिजे, कोणावरही डिपेंड नाही राहिलं पाहिजे. कारण की डिपेंड राहिलं तर आपल्याला एक सवय लागते आणि समोरच्याकडून ज्या आपल्या अपेक्षा असतात त्याचा भंग होऊ शकतो किंवा ते निराशा त्यामधून आपल्याला मिळू शकते. इंडिपेंडंट राहिल्याने आपण स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो, एक आत्मविश्वास वाढतो, समाजामध्ये कसं वावरायचं याबद्दलचं आपल्याला थोडंसं नॉलेज मिळतं किंवा एक आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी बनू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वतःची ओळख आपण इंडिपेंडंट राहूनच करू शकतो. आपली ओळख ही आपणच ठरवली पाहिजे. माझं या गोष्टीमागे एकच मोटिव्ह आहे की मला स्वतःची ओळख तयार करायची आहे. मी खूप पॉझिटिव्ह आणि मोटिवेट बोलते आहे, का तर मला सर्व दिवस बदलायचे आहे, सर्व दिवस मला माझ्या इच्छेने जगायचे आहेत. म्हणून मी एक नवीन सुरुवात केली आहे तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबतच मी पुढे जाईल. तुमच्यापर्यंत माझे असेच अनुभव शेअर करत राहील. तुम्ही मला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत असंच टिकून राहू द्या. थँक्यू सो मच.